क्लास 1 अधिकाऱ्यांचे पदे भरले जातात आणि क्लास 2 गॅजेटेडचे पण पदं या परीक्षेमध्ये भरले जातात. उदाहरणार्थ डेप्युटी कलेक्टर असेल, DC असेल, DYSP असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, असे विविध पदांची भरती ह्या परीक्षेद्वारे होत असते. मित्रांनो, स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी 3 फेजमधनं जावं लागतं. पहिल्यांदा तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन द्यावे लागते. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यावी लागते आणि मेन्स एक्झामिनेशन नंतर आपला साक्षात्कार म्हणजे आपला इंटरव्ह्यू हा होत असतो. मग प्रीमध्ये जर क्वालिफाय झालो आपण तर आपण मेन्सला पात्र होतो. मेन्समधील भेटणाऱ्या मेरिटच्या आधारे आपण इंटरव्ह्यूपर्यंत पोचतो आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोघांच्या एकत्रित मार्कांवरनं आपलं फायनल सिलेक्शन होत असतं. पूर्वपरीक्षा ही फक्त चाळणी परीक्षा आहे असं लक्षात येईल. म्हणजे जी काही पूर्वपरीक्षा आपण ही देणार सुरुवातीला ही फक्त आणि फक्त चाळणी परीक्षा असते आणि याच्यामध्ये एक कट ऑफ असतो. तो कट ऑफ तुम्ही जर पार केला तर तुम्ही ह्या मुख्य परीक्षेला पात्र होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की ही पूर्वपरीक्षा जी आहे ही आपली 400 मार्कांची होत असते व आजच्या सेशनमध्ये तुम्हाला ह्या जी पूर्वपरीक्षा आहे ही जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या सेशनमध्ये मी आता तुम्हाला देणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण MPSC स्टेट सर्व्हिसचा जो काही सिलेबस आहे पूर्वपरीक्षेनुसार संपूर्ण अभ्यासक्रम आपण या सेशनमध्ये आपण बघणार आहे. तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की आपली जी काही स्टेट सर्व्हिसेसची जी काही एक्झामिनेशन आहे ह्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला सरळ त्या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात हे 2 पद्धतीने आपल्याला विचारले जातात. ते आपण या ठिकाणी डिस्कशन करूया. मग तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपली जी काही स्टेट सर्व्हिसेस जी एक्झामिनेशन आहे ह्या स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये म्हणजे राज्यसेवा म्हणजे जी आपण एक्झाम बघतो आहे राज्यसेवावाली, ह्या राज्यसेवेच्या एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आपल्याला द्यावे लागतात. साधारणपणे हे दोन्ही पण पेपर 200 आणि 200 मार्काला आहे. प्रत्येक पेपर हा 2 तासाचा असतो. म्हणजे पूर्वपरीक्षेचा पहिला पेपर 2 तासाचा आहे, पूर्वपरीक्षेचा दुसरा पेपर पण 2 तासाचा आहे. जो पहिला पेपर आहे त्याचा जो दर्जा आहे म्हणजे अभ्यासक्रम जे विचारला जातो त्याचा दर्जा हा डिग्री लेवलचा आहे, हा आपल्या पदवी लेवलचा आहे. अर्थातच ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांची डिग्री सर्टिफिकेट त्यांना भेटलेलं आहे किंवा ते फायनल इयरला ॲपियर होणार आहे व त्यांचा डिग्री सर्टिफिकेट ठराविक कालावधीच्या मध्ये येणार आहे असे सर्व विद्यार्थी ही एक्झामिनेशन देऊ शकतात. ह्या परीक्षेमध्ये जे माध्यम आहे पेपरचं हे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. म्हणजे एकच क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये पण विचारला जाईल आणि तोच प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये देखील विचारला जाईल. पेपर क्रमांक 2 हा जो पेपर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये टॉपिक नंबर 1 ते 5 जो अभ्यासक्रमामध्ये आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत ही डिग्री लेवलला आहे. टॉपिक नंबर 6 10वी लेवलचा आणि टॉपिक नंबर 7 10वी आणि 12वीच्या लेवलचा आपल्याला दिलेला आहे. पण मित्रांनो हे दोन्ही पण पेपर जरी 200 मार्काला असले तरी पण हे दोन्ही पण पेपर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोन्ही पण पेपर जे काय आहेत हे दोन्हीही पेपर विविध प्रश्नांना येत असतात हे आपल्या लक्षात येईल. तुमच्या असं लक्षात येईल एक इथं महत्त्वाची गोष्ट की जो पेपर क्रमांक पहिला आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न हे तुम्हाला 200 मार्काला येतात आणि जो पेपर क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न हे 200 मार्काला येत असतात. म्हणजे पेपर 2 मधील असणारे जे काही प्रश्न आहेत त्यांचं वेटेज जास्त आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यासोबतच यांचा पॅटर्न पण अलग अलग आहे, मार्कांचा पॅटर्न पण अलग अलग आहे. याबद्दल देखील आपण याच्यामध्ये चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला पेपर 1 बद्दल सांगणार आहे. आता हा पेपर 1 आहे, हा 200 मार्काला आहे. तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल की जो काही पेपर क्रमांक 1 आहे याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न बघायला मिळतील. हे 100 प्रश्न आपल्याला 200 मार्कांना विचारण्यात येतात. साधारणपणे एक प्रश्न आपल्याला 2 मार्कांना विचारण्यात येतो.
पण या ठिकाणी मात्र ह्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम असते, हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला प्रश्नांच्या 1/4 मार्क, म्हणजे प्रश्नाला किती मार्क आहेत? 2 आहे. प्रश्नांच्या मार्काचे 1/4 मार्क तुमचे कट होतील, हे तुमच्या लक्षात येईल. 1/4 म्हणजे काय? तुमचा 1/2 म्हणजे 0.5 मार्क तुमचे वजा केले जातील. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.5 मार्क हे वजा केले जातात. मग ह्या पेपर 1मध्ये तुम्हाला काय काय अभ्यासक्रम दिला आहे? त्यातला पहिला तुमच्या असं लक्षात येईल, याच्यामध्ये अभ्यासक्रमाबद्दल जर आपण याच्यामध्ये माहिती घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला करंट इव्हेंट्स बघायला प्राप्त होतील. करंट इव्हेंट्स जसं की स्टेट आहे, नॅशनल लेवलचे असतील, इंटरनॅशनल, आणि त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला विचारलेले आहेत. म्हणजे राष्ट्रीय आहे, काही आंतरराष्ट्रीय घटनांवर तुम्हाला पेपर 1वरती प्रश्न येत असतात. महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या योजनेवरती प्रश्न येतो. हिस्ट्री ऑफ इंडियावरती प्रश्न येतो. भारताचा इतिहास आहे. याच्यामध्ये स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावरती काही प्रश्न येतात. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल मूवमेंट याच्यावरती प्रश्न तुम्हाला येतात. काँग्रेस असेल, गांधीजी असेल, बरोबर आहे की नाही? तर यांचे महत्त्वाचे मूवमेंट्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफीवर तुम्हाला प्रश्न येतो. याच्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड जिओग्राफिक ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड याच्यावर तुम्हाला प्रश्न येताना दिसतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राज्यघटनेवर पण प्रश्न येताना दिसतील. जसं की महाराष्ट्र ऑफ इंडिया, महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स म्हणजे राज्यघटने, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली संसद, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, बरोबर आहे, खूप इम्पॉर्टंट पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, बरोबर. त्याच्यानंतर पब्लिक पॉलिसी काय आहेत, राईट्स इश्यू काय आहे, याच्यावर तुम्हाला अभ्यासक्रमावरती प्रश्न येत असतात. त्यासोबतच तुम्हाला इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंटवर प्रश्न येतील. याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, पॉवर्टी, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्हवरती तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे दारिद्र्य असेल, इन्क्ल्युजन, ग्रोथ असेल, बरोबर, शाश्वत विकास असेल, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल इश्यू आणि एन्व्हायरमेंटल इकॉलॉजीवर प्रश्न येतात. बायोडायव्हर्सिटी काय आहे, क्लायमेट चेंज कसा होतो, अँड दॅट डू नॉट रिक्वायर द सब्जेक्ट स्पेशलायझेशन. इथे दिलेलं आहे की इथं सब्जेक्टचं स्पेशलायझेशनची गरज नाही, पण तुम्हाला वरतून माहिती विचारली जाते. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बघायला प्राप्त होईल ते म्हणजे जनरल सायन्स. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे जनरल सायन्स आपण जे बघतोय, ह्या जनरल सायन्समध्ये परत तुम्हाला 3 ते 4 विभाग बघायला मिळतील. जसं की उदाहरणार्थ फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रावर प्रश्न येतो. उदाहरणार्थ केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रावरती प्रश्न ते विचारतात. उदाहरणार्थ बायोलॉजीवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यासोबतच तुम्हाला आता आरोग्यशास्त्र जे आहेत, आरोग्यावरती पण प्रश्न ते विचारतात. जवळपास 6 ते 7 हा जो घटक आहे, पर्यावरण आणि जनरल सायन्स, याच्यावर सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे 30 मार्काचं वेटेज विज्ञान आणि पर्यावरणावरती आपल्याला एक्झामला येताना दिसत असतं. त्याच्यानंतर करंट अफेअर्स महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्सवरती 15 ते 20 प्रश्न आपल्याला येताना दिसतात. बाकीचे तुम्हाला मॉडरेट 15 ते 18 असे प्रश्न तुम्हाला येताना दिसतील. म्हणजे अशा पद्धतीने सर्वच विषय जे ग्रॅज्युएशन लेवलचे, लक्षात घ्या, हे सर्व विषयांची पातळी त्यांनी आपल्याला पदवी लेवलची दिलेली आहे. यांनी आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलचं सांगितलेलं आहे. तर ह्या ग्रॅज्युएशन लेवलचं जर तुम्हाला येत असेल, तिचं प्रिपरेशन जमत असेल, ग्रॅज्युएशन जर तुमची पदवी झाली असेल, तरच तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकतात. याच्यातील पेपर 1 मी डिस्कस केला. मी सांगितल्याप्रमाणे एक क्वेश्चन याच्यामध्ये 2 मार्काला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण पेपर 1 हा 100 मार्काला आहे. इथे जर मार्क चुकला तर मात्र 0.5 मार्क तुम्हाला जाताना दिसतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या घटकाकडे वळूया. पुढचा घटक आहे पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक जर 2 तुम्ही बघितला या ठिकाणी, तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की हा पेपर क्रमांक 2 सगळ्यात इम्पॉर्टंट पेपर आहे. याच्यामध्ये काय, कॉम्प्रेशन म्हणजे पॅसेजेसवरनं उतारे लिहायचे आहेत, उतार्यांवरनं प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल ॲबिलिटी असेल, बेसिक न्यूमरसी, जनरल अँड द रिलेशन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असेल, क्लास 10वीच्या लेवलचं आहे,
डाटा इंटरप्रिटेशन चार्ट विचारतील, ग्राफ, टेबल, डाटा सफिशियन्सी हे 10वीच्या लेवलचे विचारतील. मराठी, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन स्किलवरती तुम्हाला ते प्रश्न विचारतील. राज्यसेवेसाठी जर तुम्हाला राज्यसेवा ही परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल तर पेपर 2 खूपच महत्त्वाचं आहे. ह्या पेपर 2मध्ये 80 मार्क असतात आणि हे 80 मार्क तुम्हाला 200 मार्क हे 80 याच्यामध्ये 80 प्रश्न तुम्हाला बघायला प्राप्त होतील आणि हे 80 प्रश्न तुम्हाला 200 मार्काला बघायला प्राप्त होईल. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 2.5 मार्काला आहे. एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी 2.5 मार्काला येतो. मग जर प्रश्न इथं पण निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे, या ठिकाणी पण निगेटिव्ह मार्क सिस्टीम तुम्हाला बघायला प्राप्त होईल. जर आपले या ठिकाणी निगेटिव्ह मार्क जर झाला तर 1/4 ऑफ 2.5 आपले मार्क कटतील. म्हणजे अशा पद्धतीने 0.4 25 4 सक 24 4 दुने 8 असे समथिंग आपले मार्क या ठिकाणी कटणार आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल सरळ की पेपर 2मध्ये जर आपला निगेटिव्ह मार्क गेला तर आपले जास्त मार्क कटणार आहे, जास्त मार्क पण भेटणार, जास्त मार्क पण कटणार आहे. असे 80 प्रश्नांसाठी 200 मार्काची पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण आपल्याला हे द्यावे लागतात. हे तुमच्या लक्षात येईल. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. याच्यामध्ये जे एक डिसिजन मेकिंग आहे ना, तर डिसिजन मेकिंगला फक्त निगेटिव्ह मार्किंग नाही. जो चौथा घटक आहे याला कोणत्याही प्रकारची डिसिजन मेकिंगला कोणत्याही प्रकारची नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे असे 5 प्रश्न असतात त्याला निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला प्राप्त होत नाही. त्यासोबतच ह्या एक्झामचे काही रूल्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण एकदा माहिती घेऊया. इथं त्यांनी आयोगाने काही स्पष्ट काही महत्त्वाचे पॉईंट्स सांगितले, त्याच्याबद्दल चर्चा करूया. नोट 1, क्वेश्चन रिलेटेड टू मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेशन स्किल लेवल हे सिलेबस 10वीच्या सिलेबसचं आहे. विल बी नॉट टेस्टेड थ्रू द मराठी अँड इंग्लिश लँग्वेज विदाउट प्रोव्हाइडिंग क्रॉस ट्रान्सलेशन देअरफॉर इन दिस क्वेश्चन पेपर. म्हणजे त्यांचं सरळ म्हणणं आहे की मराठी इंग्लिश दोघांमधनं आम्ही तुम्हाला प्रश्न देऊ, तुम्हाला जे सुटेबल वाटेल तुम्ही त्याचा वापर करा. जर तुम्हाला इंग्लिशने समजलं तर मराठी वाचा, मराठीने समजलं तर इंग्लिश वाचून घ्या. द क्वेश्चन विल बी मल्टिपल चॉईस असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील. हे 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला हे निवडावं लागेल. कोणत्या पण एका ठिकाणी तुम्ही जर गोल केलं तर ते उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जातं. इट इज मॅन्डेटरी टू कॅन्डिडेट टू अपिअर बोथ द पेपर फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. म्हणजे 2 पेपर होतात, 2 अलग अलग टाईममध्ये पेपर होतात. एक सकाळी 11 ते 1 मध्ये होतो, एक दुपारी 3 ते 5 मध्ये होतो. हे दोन्ही पण पेपर जर तुम्ही दिले तरच तुम्ही क्वालिफाय. जर त्यात मार्क पडले तर तुम्ही कोणत्या पण एका पेपरला जर ॲब्सेंट राहिला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होतात. देअरफॉर कॅन्डिडेट विल बी डिस्क्वालिफाय इन केस ऑफ शी और ही नॉट अपिअर बोथ द स्टेट सर्व्हिसेस पेपर. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण पेपर देणं हे अनिवार्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या असं लक्षात येईल की जे स्टेट सर्व्हिसेस म्हणजे जे काही राज्यसेवाचे जे काही पेपर आहे, हा राज्यसेवेचा पेपर टोटल 400 मार्काचा आहे. पेपर 1 व पेपर 2 मिळून रिसेंटली काही कट ऑफ लागलेत ते तुम्हाला सांगतो. 203 हा ओपन मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आता रिसेंटली लागला होता. हा कट ऑफ व्हॅरी होतो. त्याच्या मागच्या वर्षी 198 हा कट ऑफ होता. जर तुम्हाला शुअरली ही राज्यसेवेची एक्झाम तुम्हाला जर शुअरली पास करायची असेल तर तुम्ही 230 हा सेफ स्कोअर हा मानला पाहिजे. 230 हा तुमचा सेफ स्कोअर असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहात. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.